झी 24 तास एक पाऊल पुढे। महागाईच्या भडक्यामध्ये नवा पेट्रोल बॉम्ब पडलेला आहे। पेट्रोलचे दर प्रति लिटर 7.5 रुपयांनी महागलेले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची झालेली घसरण, तेलाचे वाढते भाव या साऱ्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे। एवढ्या मोठ्या पेट्रोल दर वाढीमुळे महागाईत आणखी वाढ होणार हे वेगळं सांगायला नकोच। यूपीच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या नंतर आणि संसदेचं बजेट सेशन संपल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी हा निर्णय तेल कंपन्यांनी घेतलेला आहे। या पेट्रोल दरवाढीमुळे सामान्यांचं जीणं मुश्किल होणार आहे। विविध शहरातले पेट्रोलचे जुने दर आणि नवे दर यावर एक नजर टाकूया। मुंबईमध्ये जुना दर होता 70 रुपये 66 पैसे, नवा दर असेल 78 रुपये 16 पैसे। मुंबईतला दर आपण पाहिला, नव्या दरानुसार आता 78 रुपये 16 पैसे मुंबईकरांना मोजावे लागणार आहेत, तर पुणेकरांना नवा दर असणार आहे 78 रुपये 48 पैसे। जुना दर पुण्यामध्ये होता 70 रुपये 98 पैसे। नाशिकमध्ये जुना दर होता 70 रुपये 75 पैसे। नागपूरमध्ये जुना दर 69 रुपये, जुना दर जो नागपूरमध्ये होता तो पाहतो आहोत आपण। त्यानंतर औरंगाबाद आणि कोल्हापूर मधला दर पाहतो आहोत। ठाण्यामध्ये जुना दर 73 रुपये 34 पैसे तर नवा दर 80 रुपये 84 पैसे होता। रत्नागिरीमध्ये जुना दर 69 रुपये 34 पैसे तर नवा दर 76 रुपये 53 पैसे। पेट्रोलचा धक्का कमी की काय म्हणून त्यापाठोपाठ आता डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे। शुक्रवारी केंद्रीय मंत्रिगटाची याबाबत महत्वपूर्ण बैठक होते। या बैठकीमध्ये सबसिडी कमी करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पेट्रोलचे दरही अव्वाच्या सव्वा वाढलेले आहेत। पेट्रोलचे दर 7.5 रुपये प्रति लिटर महागलेले आहेत आणि त्यातच आता पेट्रोल पाठोपाठ डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या किमतीही महागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामान्यांचं कंबरड या महागाईने मोडणार आहे असं म्हणायला हरकत नाही। पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, या संदर्भात सामान्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। 70 रुपये ऑलरेडी पेट्रोल चालू आहे। 70-74 म्हणजे रेग्युलर रेट तर नाही जात। आता इतकं ऑलरेडी किती महागाईने एवढे त्रास होतोय, त्यात तुम्ही 7.5-8 रुपयाने सरकार जर आपले पेट्रोल वाढवत असेल तर आम्ही विचार करतोय की गाडी चालवायची की नाही। खूप ताण पडणार आहे। ऍक्च्युअली जे काही गोष्ट केलेली आहे सरकारने, मला नाही वाटत की पुढच्या वेळी म्हणजे 2014ला विधानसभेला सरकार निवडून येईल। सरकारने याच्यात लक्ष जोपर्यंत घालत नाही, हा 80 रुपये काय 100 रुपये म्हणजे पेट्रोल जाण्याची शक्यता आहे। फिरावं लागतं आणि 100 रुपये पेट्रोल 80 रुपये 7 रुपये 7.5 रुपये वाढले पेट्रोल, कसं काय व्हायचं आमचं सांगा बरं। पेट्रोल वाढ ही 2-2, 3-3 महिन्याने होत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी बाब नाही आहे। 7.5 हे जे आहे ते फार जास्त झालेले आहे। 3-1 रुपये जर केले असते तर ते शक्य होतं। दरवाढ ही अनावश्यक दरवाढ केली आहे असं माझं स्पष्ट मत आहे, कारण या दरवाढीमुळे संपूर्ण देशामध्ये जी इतर वस्तूंसाठी महागाईची भडकणार आहे त्याचा सरकार अजिबात विचार करत नाहीये। या सरकारला गरिबीची अजिबात जाणीव नाहीये। पैसेवाले सरकार आहे। मी तर म्हणतो सरकारला या पदावर राहण्याचा काही अधिकार नाहीये। मिडल क्लास लोकांना दुचाकी वापरणं फार कठीण झालेलं आहे। आता हा विचार करावा लागेल की दुचाकी वापरायची कशी, आणि या पेट्रोल दरवाढीमुळे महागाई इतर गोष्टी म्हणजे अतिशय वाढल्या, त्यामुळे यांचा सामान्यांवर फार परिणाम पडावा। सरकार फक्त गळचेपीच करते आहे। या गोष्टींनी दरवाढ वाढवली आहे पेट्रोलची, आणि येणाऱ्या दिवसामध्ये एवढं जनतेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे की डिझेल आणि LPG पण वाढणार आहे। म्हणजे या दृष्टीने आमचं घरचं बजेट पूर्णपणे बिघडणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।